ओके, डीप ब्रीथ घेत. 1 2 1 2 1. श्वास होल्ड करायचा आहे, राहील तेवढा वेळ. 2 श्वास सोडा. पुन्हा एकदा 1 2. फक्त पुढचा नखाचा जो भाग आहे तो प्रेस करायचा आणि त्याला रोटेट करायचा आहे. लेफ्ट कडनं राईट, राईट कडनं लेफ्ट. प्रत्येक बोटाचा प्रथमतः प्रेस करा, लेफ्ट कडनं राईटला रोटेट करा, राईट कडनं लेफ्टला रोटेट करा. प्रत्येक बोटाला फक्त पुढचा नखाचा भाग रोटेट करायचा आहे, नंतर आपण पुढचा भाग रोटेट करणार आहे. फक्त प्रेस करायचा नखाचा भाग. राईट टू लेफ्ट, लेफ्ट टू राईट. प्रत्येक लेफ्ट हँडचा, कारण तिथे पण आपले ॲक्युप्रेशर पॉईंट्स आहेत वेगवेगळ्या, हाताचे पायाचे सर्व ते प्रेस होतात, त्याच्या वेदना कमी होतात. प्रेस करायचं थोडंसं 2-4 वेळेस. लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट. प्रत्येक बोटाचं रोटेशन. त्यानंतर प्रत्येक हा जो जॉईंट आहे फर्स्ट जॉईंट त्या जागेवर प्रेस करायचा, प्रत्येक बोटाचा पहिला जॉईंट. कारण 2 बोट हे पायासाठी आहेत, 2 बोट हे हातासाठी आहेत आपले, त्याचं काम करतात. आणि अंगठा हा आपल्या मानेचा वगैरे काम करत असतो. प्रत्येक बोटाचा फर्स्ट पॉइंट. त्यानंतर सेकंड पॉइंट. प्रत्येक बोटाचा सेकंड पॉइंट त्याला प्रेस करायचं, रोटेट करायचं आहे. त्यानंतर पूर्ण बोट असं फिरवायचं आहे. थर्ड जॉईंट बोटाचा पूर्ण रोटेट करा प्रत्येक बोटाचा. आता हा पहिला बोट आहे तो हातासाठी आहे. जो खांदा शोल्डर रोटेशन असेल, शोल्डरला प्रॉब्लेम असेल तर फ्रोझन शोल्डरसाठी हा पॉइंट आहे त्याचा रोटेशन. हा पायासाठी जो आपण खुबा म्हणतो मांडीचा, तो जॉईंट त्याला पूर्ण बोटला लेफ्ट राईट रोटेट करायचा आहे. तसा लिटिल फिंगर दुसऱ्या हाताचा सेम प्रत्येक बोटाला रोटेट करा. नंतर नख एकमेकांमध्ये घासायचे. ओके, हात समोर, बोट मागे पुश करायचे आहेत लेफ्ट हँडचे. 1 2 3 4 होल्ड. खालच्या दिशेने 1 2 3 4. डावा हात पुढे लोटायचा, उजवा हात मागे ओढायचा, अपोजिट डायरेक्शनला पूर्ण ताकद लावायची. रिलॅक्स. उजवा हात आणि त्यावेळेस दम श्वास रोखायचा आहे. 1 2 3 4 होल्ड. रिलॅक्स. खालच्या दिशेने 1 2 3 4 होल्ड. पुन्हा एकदा लेफ्ट हँड 1 2 3 4 होल्ड.